हाय हॅलो नमस्कार. मी सांगलीची प्रिया. अशी झणझणीत तुम्ही पावट्याची आमटी खाल्ल्या का? आम्ही सांगलीकर आहे ना, त्याच्यामुळे आमच्यासारखं बनतं. चला रेसिपी सांगते लगेच. तर ह्याला आमच्या इकडे पावटा म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात मला माहीत नाही. तर छान असा पावटा निवडून घेतला आणि कढईत असा भाजून घ्यायचा आहे. त्याला छान असा डाग पडेपर्यंत आपल्याला तेलामध्ये थोडंसं तेल घालून ह्याला भाजून घ्यायचं, फ्राय पण भाजून घ्यायचं. तर हे गावरान पद्धतीची आमटी आहे. तुम्हाला जर हवी असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा. तर आणि तुम्हीसुद्धा कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे डाग पडेपर्यंत मी भाजून घेतले आणि भाजून घेतले की त्याला लगेच असं लगेच असं चेचून घ्यायचं, थोडं थोडं, जास्त पण नाही. तर असं हे बघा अशाप्रमाणे चेचून घ्यायचं आहे त्याला. तर हे बाजूला ठेवून देऊया. लगेच पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं, कारण की आपल्याला आमटी करायची आहे. तर इथे 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरे आणि मोहरी. मोहरी छान तडतडली की लगेच जिरे त्यामध्ये घालायची. जिरे आणि मोहरीची फोडणी बसली की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी इथे. आणि लसूण असं मोठा मोठा चेचलेला आहे मी, जेणेकरून त्याला छान अशी आमटीला चव येते. तुम्ही बघू शकता मी जास्त असं बारीक त्याला पेस्ट केलेलं नाही आहे. तर छान असं लसूण बारीक मोठा मोठा ठेचून ह्यामध्ये तेलात फ्राय करून घ्यायचं. तर आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण लगेच असं गोल्डन ब्राऊन कलर आणणार लसूणला. तर लगेच आपण यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचं. एक मोठं चिरलेलं बारीक टॅमॅटो चिरलेलं घातलेलं आहे मी यामध्ये. तर टॅमॅटो छान असे फ्राय करून घ्यायचे. टॅमॅटो छान असे सॉफ्ट झाले की त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट, चटणी. ही घरगुती चटणी आहे आमची. तर 2 चमचे असे लाल तिखट घालून घेणार आहे मी. त्यामध्ये आता घालायचं आहे तर लाल तिखट घालून घेतलं की त्यामध्ये आपण तुम्हाला कोणते हवे असले तर तुम्ही मसाले ॲड करू शकता, पण मी नुसतं चटणीच घातले कारण की छान लागते ही आमटी. तर ते छान चटणीवर आपण टॅमॅटो फ्राय करून घेतलं की त्यामध्ये जे आपण असे मोठे मोठे ठेचून घेतलेले ना पावटा, तर तो यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे. सोबतच त्याबरोबर घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट. तर इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी. तर इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. त्यावरच आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर जशी तुम्हाला आमटी हवी आहे कमी जास्त, तर तशी पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. छान असं त्याला उकळी आणायची आहे. साधी सोपी रेसिपी आहे आणि आम्ही पावट्याची आमटी अशीच करतो. तुम्ही कशी करता मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाणी घालून घेतलं, यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि छान अशी उकळून घ्यायची आहे आमटी. यामध्ये सोबतच घालूया आपण बारीक चिरलेली छान कोथिंबीर. कोथिंबीरीने आणखी छान चव येईल याला. तर इथे कोथिंबीर मी घालून घेतलेली आहे आणि छान असं आमटीला उकळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी उकळी आलेली आहे आमटीला. एक 15 मिनटं खूप झाली या आमटीसाठी. 15 मिनटं छान अशी उकळून घ्यायची. तर अजून थोडा वेळ मी इथे 5 मिनटं उकळून घेणार आहे. 5 मिनटांनी छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान रबरबीत अशी आमटी तयार झालेली आहे. ही आहे पावट्याची आमटी. तुमच्या इथे या पावट्याला काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही आमटी नक्की ट्राय करून बघा. तर इथे माझी आमटी तयार झालेली आहे. छान भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करा. बाय.